नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळून गेले, आता त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। मोदी आणि महाराष्ट्रातील फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं अशी टीका त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आता आक्रमक वाटचाल करण्यात येते। त्यासाठी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आजपासून हिंगोली येथून सुरुवात झाली आहे। मराठा समाजाची एकजूट दाखवण्यासाठी ही रॅली काढण्यात येते, पण या रॅलीत काही जण अशांतता माजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला। मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला कोणतंही गालबोट लागणार नाही, मात्र छगन भुजबळ यांना एकमेकांच्या पुढे आंदोलन उभं करून खुन्नशीपणा दाखवण्याचा नाद असल्यामुळे ते कोणत्याही कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतात। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये असल्यामुळे जर काही घडलं तर त्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री हे देखील जबाबदार असतील। समाजात शांतता सुव्यवस्था राहावी हे सरकारचं काम आहे, मात्र हे काम आम्ही करत असल्याचं जरांगे म्हणाले। भाजप नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार संदीपान भुमरे, मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे। सरपंचाच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान अशोक चव्हाण, संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावरून चर्चा झाली असून नेत्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली असून महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय। या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू कार्यालय सुरू करावं अशी मागणी घेऊन गोंदियाच्या अर्जुन मोरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। या योजनेसंदर्भात आक्षेप घेऊन राष्ट्रवादी महिला आघाडीने आपल्या सरकारला घरचा आहेत म्हटलं। हा मूक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे। योजना छान आहे, महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो। परंतु काय झालं, ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे। त्या अपघातीचं कारण आहे सेतू, कारण की सेतू काढायला सगळे तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती, तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी, तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना। ह्या गाई गडबडीमध्ये आमच्या अर्जुनीचा मोरगाव टी पॉईंट आहे तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले। तर 1500 रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत, पण त्याचं नुकसान किती झाला, त्या बाईच्या डोक्यावरचा साया गेला, मुलांचा वडिलांचा हात गेलेला, तर याला जबाबदार कोण? मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावं, त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, अजितदादांनी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केला। नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं, त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही येत्या 23 जुलै रोजी पार पडणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे, त्यामुळे नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात होतं। अखेर नाना पटोले यांनी गेल्या मंगळवारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली। जालना शहरातील अंबड चौफुली भागाला पाणी पुरवठा करणारी महापालिकेची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। या पाईपलाईनच्या वॉलला अचानक गळती लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला असून या ठिकाणच्या अवघ्या काही फुटांवर महावितरणाचं विद्युत रोहित्र होतं, त्यावर देखील पाण्याचे कारंजे उडत होते। मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाईपलाईन दुरुस्त केल्याने मोठा अनर्थ टळला। अशा घटना होऊ नयेत म्हणून महापालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये। नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। यामुळे सकाळपासूनच वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या।
कामगार शाळकरी मुलांचे हाल झाले असून तर अनेक वाहनधारक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते। रेल्वे ओव्हरब्रिजला पर्यायी मार्ग नसल्याने इथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। विद्येचं माहेरघर असलेलं पुणे सध्या वेगळ्याच घटनांमुळे गाजतंय। पोर्शे कार अपघात, पबमध्ये ड्रग्जचा वापर या सगळ्या घटनांमुळे पुण्याची चर्चा होत असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल रात्री 8च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे। मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपीला रोखलं आणि त्या महिला पोलिसाला वाचवल्याने मोठा अनर्थ टळलाय। या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मद्यपान करून नशेत धुंद असलेल्या आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय। आरोपी संजय हा पिंपरी चिंचवड इथे राहणारा असून त्याचं मूळ गाव हे जालना असल्याचं समजतंय। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्याचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे। मंदिरामधील श्री विठ्ठल गाभारा आणि श्री रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आलं असून श्री विठ्ठल गाभाऱ्याची लाकडी मेघडंबरी चांदीने मढवून बसवण्यात आली, तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात काम सुरू आहे। या मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भाविक सुमित गणपतराव मोरगे यांनी 2,45,00,000ची चांदी अर्पण केली असल्याची माहिती संस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। काल झालेल्या पहिल्याच सामन्यात वुमन्स दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 12 धावांनी विजय मिळवलाय। दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार बॅटिंग करत जोरदार लढत दिली आणि टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती। कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स या दोघींनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र दक्षिण आफ्रिका यशस्वी ठरली। दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 4 बाद 177 धावांवर रोखलं असून दक्षिण आफ्रिकेने यासह विजयी सलामी दिली। दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।